संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळ-जवळ 1 वर्ष उलटून गेलं आहे. तरी देखील आरोपींना शिक्षा झाली नाही, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाची आहे. पण आता एक वेगळीच बातमी समोर येत आहे. एका ऑडिओ क्लिपने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. ही क्लिप कोणती? तर परळीत धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थकांपैकी असलेले बाजीराव धर्मा अधिकारी यांची असल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपमध्ये जे काही बोलले गेलं आहे, ते केवळ धक्कादायक नाही, तर ते प्रकरण न्यायालयात असताना अशा प्रकारचं विधान सार्वजनिक पातळीवर करणं किती गंभीर आहे याचं उदाहरण आहे. क्लिपमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच दावा सतत केला जातो. वाल्मिक कराड लवकरच जामिनावर बाहेर येणार. फक्त बाहेर येणारच नाही, तर आधीच सर्व ठरलेलं आहे. जामीन मिळणारच असा खात्रीशीर सूर या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय. इतकंच नाही, तर या जामिनीचा फायदा कसा राजकीय पातळीवर वापरला जाईल, लोकांनी धनंजय मुंडेंना कसा पाठिंबा द्यावा याबद्दलही अतिशय स्पष्ट धमकीबाज भाषा वापरल्याचं या क्लिपमध्ये ऐकू येतं. लोकांना सूचकपणे सांगितलं जातं, जर कराड बाहेर येतोय, परिस्थिती बदलते, मग तुम्ही काय करणार? आता महत्त्वाचा प्रश्न असा, ही क्लिप खरी आहे की नाही? अधिकृत पुष्टी नाही, पण आवाज साम्य भाषेचा आहे. अंदाज आणि परिस्थिती पाहता ही ती क्लिप प्रचंड गाजत आहे आणि लोकांमध्ये संभ्रम अवस्थेत आणि राग निर्माण करत आहे. कारण वाल्मिक कराड कोण? तर एका अत्यंत क्रूर हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी. समाजामध्ये आधीच या प्रकरणाबद्दल, हत्येबद्दल तीव्र भावना आहेत आणि अशा व्यक्तीला जामिनावर बाहेर आणण्याबद्दल राजकारणाच्या पातळीवर काळजी करू नका. जामीन पक्का आहे अशी वाक्य ऐकू आली तर लोकांना संताप येणं साहजिक आहे. ही क्लिप बाहेर आल्यानंतर सर्वात तीव्र प्रतिक्रिया ज्यांच्याकडून आली ते म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील. जर वाल्मिक कराड न्यायालयात दोषी ठरला, तर त्याचं कुटुंब धनंजय मुंडेंचा अनेक कारनामे बाहेर काढू शकतं. या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की वाल्मिक कराडला आम्ही बाहेर येऊ देणार नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांची आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडला बाहेर आणण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे हेच करत आहे, असं असं जरांगे यांनी म्हटलं आहे. एका बाजूला सरकारी वकील ठामपणे सांगत आहे, कुठलाही दोषी आरोपी सुटणार नाही. कायदा आपलं काम करणार आहे. पण तिथेच दुसऱ्या बाजूला पक्षाचे काही स्थानिक कार्यकर्ते, समर्थक असा सूर लावून आहेत, की न्यायालयाचा निकाल आधीच ठरलेला आहे. हे लोकांना अस्वस्थ करत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एका बाजूला धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते, बाजीराव धर्मा अधिकारी हे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. बाजीराव धर्मा अधिकारी हे स्पष्ट शब्दात सांगत आहे, लवकरच वाल्मिक कराड हे बाहेर येतील, असं वक्तव्य हे करताना दिसत आहे. त्याचबरोबर नगर अध्यक्ष आपलाच आहे, त्यामुळे कोणाचेही आणि साहेबांच्या विरोधात जाऊ नका, असं स्पष्ट शब्दात बाजीराव धर्मा अधिकारी हे बोलताना दिसत आहे. लवकरच अण्णाला बेल मिळणार आहे, त्यामुळे साहेबांच्या विरोधात जाऊ नका, अशा शब्दात ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तर एकीकडं सरकार आणि वकील स्पष्ट शब्दात सांगत आहे, कुठलाही आरोपी सुटणार नाहीये. दुसरीकडे संतोष देशमुख यांचं कुटुंब हे भावनिक आहे. कारण संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 वर्ष उलटून गेलं आहे. तरी देखील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा या प्रकरणाची आठवण करून दिली. पण पुन्हा एकदा वाल्मिक कराड हे जामिनावर बाहेर येतील अशा चर्चांमुळे लोक भीतीच्या छायेत आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, जोपर्यंत संतोष देशमुख यांचे हत्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला शब्द दिला आहे, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होणारच. जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे, अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहे. त्यांनी बीड शहरावर, आसपासच्या परिसरावर चांगलं लक्ष ठेवायला हवं. कारण गुंडांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे आणि यांना सगळं राजकीय पाठबळ आहे. या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्याचबरोबर आता वाल्मिक कराड यांच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे लवकर जामिनावर बाहेर येतील का? असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन कॉलमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, की मराठा समाज जर वाल्मिक कराड बाहेर आला तर
महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आता बघूया पुढे काय घडामोडी घडतात आणि यावर राजकीय नेत्यांची काय भूमिका राहते. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.